बारव्याच्या बहुजन एकता मंचच्या वतीनं बारवा प्रवेशद्वाराजवळील पटांगणावर सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। कार्यक्रमाचे अध्यक्ष आंबेडकरवादी चळवळीचे अभ्यासक ॲडव्होकेट अतुल पाटील, मुख्य मार्गदर्शक जयंत रामटेके, ॲडव्होकेट सुरेश रामटेके, मोहसिन खान होते। पाहुण्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी वक्त्यांनी सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला। सावित्रीबाईंचं शिक्षण क्षेत्रातील योगदान आणि महिला सशक्तीकरण यावर प्रकाश टाकण्यात आला। विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले यांचा जीवन प्रवास या विषयावर भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेत सहभागी विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। पाहुण्यांचे मनोगत, अध्यक्षीय मनोगत आणि उपस्थितांचे आभार मानून अल्पोपहार वाटप करून पहिल्या सत्राची सांगता करण्यात आली। दुसऱ्या सत्रात रात्री राष्ट्रीय प्रबोधनकार, महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक, कव्वाल, कवी, संविधान कीर्ती यांचा हुंकार क्रांतीचा संगीतमय प्रबोधन कार्यक्रमाने सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमाची सांगता झाली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। ओके, हा सावित्रीबाईंनी लिहिलेला अभंग आहे। काय म्हणतात? स्वावलंबनाचा उद्योग प्रपंच, ज्ञान धन संच करी येत नाही। विद्या विन गेले वाया गेले पशु, स्वस्त नका बसू विद्या घेणे। शूद्र अतिशूद्र दुःख निवाराया, इंग्रजी शिकाया संधी आली। इंग्रजी शिकुनी जाती भेद मोडा, भटजी भारुडा फेकून या। ओके, तर बंधूंनो, ही कविता सावित्रीबाईंनी जवळपास 150 वर्षाच्या आंबेपूर कुर्डूस जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर रसिका राजा केणी या निवडणूक लढवत असल्याचं निश्चित झालंय, असं आमदार महेंद्र दळवी यांनी जाहीर केलंय। त्यानंतर मतदारसंघातील मतदारांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं। या पार्श्वभूमीवर रसिका केणी यांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी पांडबादेवी इथं आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसैनिकांच्या आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी रसिका केणी या आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातून बहुमताने निवडून येतील आणि महिलांच्या हिताच्या योजनांचा लाभ महिलांना मिळवून देतील असा विश्वास व्यक्त केलाय। आमदार महेंद्र दळवींसह उपस्थित असलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आणि जिल्हा परिषदेवर भगवा फडकवून रसिका केणी यांना निवडून आणण्याचा निर्धार केलाय। यावेळी रसिका केणी आणि जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनी विरोधकांचा चांगला समाचार घेतलाय। यावेळी पोयनाड, मेडेखार, श्रीगाव या विभागातील ग्रामस्थ कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। माझ्या विधानसभा मतदारसंघातल्या 10 जिल्हा परिषदेच्या गटामध्ये आपण प्रत्येक गटावाईज आपण आज या ठिकाणी आढावा बैठक घेतो। त्या कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या समस्या जाणून घेणं आणि येणाऱ्या निवडणुकीची रणनीती ठरवणं या संदर्भातली चर्चा म्हणजे आढावा बैठक। आमचे पक्षाचे ज्येष्ठ वरिष्ठ नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी प्रत्येक जिल्हा परिषद गटाची आपण आढावा बैठक घेतो। आपण बघितलं की सगळ्यांचे विचार ऐकून घेऊन मग त्यांना त्या पद्धतीने उत्तर देऊन समस्येचं निराकरण करणं हे आपलं कामच आहे। महायुती सरकार आहे, त्याच्यामुळे ही ती चर्चा पुढे होत राहणार। येणाऱ्या काळामध्ये जसं जसं महानगरपालिकेच्या निवडणुका एंड होतील आणि जिल्हा परिषद घोषणा होईल, त्यावेळेला खरं जिल्हा स्तरावरती त्या संदर्भात चर्चा नक्की होईल, सीट शेअरिंग होईल, याची आम्ही नक्की चर्चेमध्ये सहभाग देऊ। पण आता आम्ही आमची पक्षाची ताकद प्रत्येक मतदारसंघाची कामास्वरूपात आम्ही तयार केलेली आहे, पदाधिकारी स्वरूपात तिचा आढावा घेणं आणि कार्यकर्त्याला मॉरल देणं, उभारी देणं आणि विशेषतः इच्छुक उमेदवार जे आहेत, जसं आरक्षण पडलं आहे, जसं आता आम्ही रसिकाताईंना आंबेपूर मतदारसंघाची उमेदवार निश्चित केली, कारण मागच्या 3 निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये आमची ताकद सर्वाधिक जास्त आहे आणि त्याच्यामुळे आमचा त्या ठिकाणी उमेदवार असला पाहिजे पक्षाचा, ही विचारधारा घेऊन आम्ही डिक्लेअर केले। पण काय की आमच्याशी जर कोण चर्चा करायला येत नसेल तर शेवटी आमची ताकद त्या मतदारसंघावर उभी करणं आमचं पक्षाचं कामच आहे। त्यामुळे 3 मतदारसंघाच्या आढावा बैठक झाल्या, थळ झाली, आवाज झाली आणि आता आंबेपूरची आहे, उद्या चौलची आहे। ही सगळी चर्चा प्रत्येक जिल्हा परिषद गणावाईत केली जाईल। अर्थात असं आहे की आमच्या पक्षाची ताकद सगळ्याच मतदारसंघात आहे। लोकांनी मला दुसऱ्यांदा आमदार केले आणि सरकारमध्ये असल्यामुळे ह्या सगळ्या भूमिका बजावत असताना लोकांना बरोबर घेऊन जाणं आमचं कामच आहे। श्रीवर्धन नगरपंचायतीचे नगरपालिका निकाल लागला, तिथे आमचाच म्हणजे आम्ही त्याला संमत दिला तेच आहे। मासळा आमच्याकडे आलेला आहे। मग जिल्ह्याचा डॉन कोण आहे, स्वतःला काहीतरी म्हणून घेणं आणि लोकांसमोर वेगळी भूमिका मांडणं, आणि म्हणून मला मी भाषणामध्ये सांगितलं की ते डॉन असतील तर मैहू डॉन आहे, असंच आहे ना। त्याच्यामुळे ही भूमिका पुढे चालू राहील।
माजलगाव तालुक्यातील गेवराई मतदारसंघातील टाकरवन केंद्रीय जिल्हा परिषद शाळा अंतर्गत दत्तनगर वस्ती शाळेवरील शालेय विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं। दत्तनगर वस्ती शाळेसाठी 2007-08 मध्ये सुसज्ज इमारत बांधण्यात आली असतानाही रस्त्यावर अतिक्रमण करून जाण्याचा मार्ग बंद केल्यामुळे गेल्या 2.25 महिन्यांपासून विद्यार्थ्यांना लिंबाच्या झाडाखाली उघड्यावर शाळा भरवावी लागते। या गंभीर बाबीकडे जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचं वारंवार लेखी निवेदनाद्वारे लक्ष वेधूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यानं सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलंय। आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी जागे व्हा, पालकमंत्री जागे व्हा, आमदार विजयसिंग पंडित जागे व्हा अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या। विद्यार्थ्यांना न्याय देण्यात दिरंगाई केल्याबद्दल संबंधित तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही करावी तसंच तात्काळ अतिक्रमण हटवून रस्ता खुला करावा अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अनिल घोरड यांनी। सरकार आणि जिल्हा प्रशासन शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर कोट्यावधी रुपयांचा जाहीर खर्च करतं। मात्र जर आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड अजितदादा पवार आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्या गेवराई मतदारसंघातील टाकरवन केंद्रीय जिल्हा परिषद शाळेअंतर्गत दत्तनगर वस्ती शाळा जी आहे जिल्हा परिषदची, त्या ठिकाणी 35 मुलं आहेत आणि गेल्या 2.25 महिन्यापासून त्या ठिकाणी जो शाळेला जाणारा रस्ता जो आहे तो एका खाजगी माणसानं अतिक्रमण करून अडवलेला आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना शेजारी लिंबाच्या झाडाखाली उघड्यावर कडाक्याच्या थंडीमध्ये शिकावं लागतं। पालक, जिल्हा प्रशासन, मुख्याध्यापक यांनी वारंवार जिल्हा प्रशासनाला विनंती केलेली आहे, मात्र जिल्हा प्रशासन लक्ष देत नाही आहे। त्यामुळं पालक, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही आलेलो आहोत। जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन साहेब, पालकमंत्री अजितदादा पवार आणि आमदार विजयसिंह पंडित यांनी जागं व्हावं, यांचा विवेक जागा व्हावा यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर जे मेन गेट आहे ते अडवलेलं आहे आणि आमची असं मागणी आहे की या विद्यार्थ्यांना रस्ता खुला करून द्यावा, त्यांना न्याय द्यावा। तर आम्ही 3 ते 4 महिन्यापासून प्रशासनाला वेळोवेळी निवेदन दिले, आंदोलन केलं। मी कलेक्टर साहेबांना 8 तारखेला उपोषणाचं निवेदन दिलं सर, पण आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून मला कलेक्टर साहेबांनी पत्र दिलं की तुम्ही उपोषण मागे घ्या आणि आम्ही तुमचा प्रश्न मार्गी लावू। पण सर आम्ही उपोषण मागे घेऊन आज 1 महिना लोटला आहे। आम्ही तहसीलदार साहेबांच्या कोर्टात आमची केस अपील आहेत, पण तहसीलदार साहेब वेळोवेळी महिन्याची तारीख वाढून देतात। आज स्वतंत्र दिवस जवळ येतोय 26 जानेवारी, आमच्या शाळेत झेंडावंदन करायचं आमच्या मुलांना त्यांना, तर त्यासाठी रस्त्याचा प्रश्न आज 17 ते 18 वर्षापासून रस्ता चालू होता, पण आता अचानक 3-4 ते महिन्यापासून बंद केलेला आहे रस्ता। तर हा रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा शासनाने, यासाठी तेवढीच प्रशासनाला विनंती करीत आहे। एवढे धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्याचा शब्द देऊनही अद्याप या सरकारनं शब्द पाळलेला नाही। त्यामुळे सरकारनं समाजाची दिशाभूल करण्याचं काम केलं असल्याचं प्रतिपादन धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांनी पालम इथं केलंय। पुढे बोलताना दीपक बोराडे म्हणाले की राज्यातील विविध सरकारनं समाजाची दिशाभूल करून निवडणुकीच्या काळामध्ये मताचा वापर करून समाजाला फसवण्याचं काम केलंय। आरक्षण लढ्यामध्ये अनेक समाज बांधवांनी आपली जीवाची आहुती देऊनही या सरकारला अद्याप जाग आलेली नाही। सरकार वेळोवेळी समाजाला फसवण्याचं काम करत असलं तरीही समाज यापुढे फसणार नसून समाजाचे हक्काचं आरक्षण आहे तेच मिळवण्यासाठी येणाऱ्या 21 जानेवारी रोजी समाजाचे पिवळे वादळ मुंबई इथं लाखोच्या संख्येनं धडकणार आहे। समाज बांधव मुंबईत येण्याच्या अगोदरच समाजाचे हक्काचं आरक्षण समाजाला देण्यात यावं, सरकारनं हे काम करावं, अन्यथा येणाऱ्या काळात याचा परिणाम भोगावा लागेल असं प्रतिपादन बोराडे यांनी केलंय। शहरामध्ये धनगर समाज बांधवांच्या वतीनं सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी भव्य ढोल ताशाच्या गजरात जेसीबीच्या सहाय्यानं फुलांची उधळण करत बोराडे यांचं स्वागत करण्यात आलं। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी। आत्मबलिदान दिलंय, हजारो बांधवांवर गुन्हे दाखल आहेत, शेकडो बांधवांनी उपोषण केलेत। या राज्यात देवेंद्र फडणवीस सत्तेमध्ये आले, याच्यात धनगरांचा फार मोठा वाटा आहे। देशात नरेंद्र मोदी सत्तेत आले, यात धनगरांचा फार मोठा वाटा आहे, कारण नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी दोघांनाही धनगरांना आश्वासन दिलं होतं। आता आम्ही ही शेवटची लढाई लढतोय। देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी साहेबांना आमचं आव्हान आहे की धनगरांनी उपकार केलेली जाणीव ठेवा आणि या आरक्षणाची अंमलबजावणी करा। देवेंद्र फडणवीस साहेबांना जाब विचारण्यासाठी की पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्ही आरक्षण देतो म्हणले होते, का दिलं नाही, हा जाब विचारण्यासाठी 21 जानेवारीला धनगरांचं पिवळं वादळ मुंबईमध्ये जाणार आहे आणि मुंबईतील गर्दीचे सगळे रेकॉर्ड तुटतील आणि खात्रीनं सांगतो देवेंद्र फडणवीसांना आरक्षण दिल्याशिवाय दुसरा पर्याय नाही।
अंजनगाव सुरजी तालुक्यातील निमखेड बाजार इथं बोधिसत्व चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं भव्य दिव्य बुद्ध वन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। हा सोहळा रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजता सातपुड्याच्या पायथ्याशी चिंचोना खिरकुंड रोडवरील बुद्धवन इथं मोठ्या उत्साहात पार पडला। या महोत्सवाच्या निमित्तानं 4 फूट उंचीच्या बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळी मोठ्या प्रमाणात बौद्ध उपासक आणि उपासिके उपस्थित होते। यावेळी संपूर्ण परिसर धम्ममय वातावरणानं न्हाऊन निघाला होता। बुद्धवन महोत्सवाला दर्यापूर मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे, मिलिंद कॉलेजचे संभाजीनगरचे व्यवस्थापक आनंदराव थोरात, वनवा चित्रपटाचे निर्माता मुकुंद नितोने यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती। त्यांच्या उपस्थितीमुळे या महोत्सवाला सामाजिक, प्रशासकीय आणि वैचारिक अधिष्ठान लाभले। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी। हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात बाभळी गावात शंकरपट स्पर्धेची अंतिम फेरी मोठ्या उत्साहात पार पडली। अंतिम फेरी असतानाही हजारो शेतकरी आणि नागरिकांनी शंकरपट पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती। ग्रामीण संस्कृतीचं प्रतीक असलेल्या या शंकरपट स्पर्धेमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। दूरदूरच्या गावातून शेतकरी आपल्या कुटुंबासह या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या पारंपरिक खेळाला पाहण्यासाठी तरुण, ज्येष्ठ, लहान मुलांचीही मोठी उपस्थिती होती। या शंकरपट स्पर्धेमुळे बाभळी गावात जत्रेसारखं वातावरण निर्माण झालं होतं। ग्रामीण परंपरा आणि संस्कृती जपण्याचं काम या माध्यमातून होत असल्याचं नागरिकांकडून सांगण्यात आलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विजय शिंदे यांनी। यवतमाळ जिल्ह्यामध्ये मागील अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत अविरतपणे दलित, शोषित, वंचित घटकांच्या न्याय आणि हक्कासाठी लढणाऱ्या रिपब्लिकन युवा सेनेच्या कार्यास प्रेरित होऊन अनेक युवकांचा रिपब्लिकन युवा सेनेकडे ओढा वाढलाय। यवतमाळ जिल्हाध्यक्ष सुनील पाटील चिंचोलकर, जिल्हा संपर्क प्रमुख संतोष ठमके यांच्या प्रमुख उपस्थितीत तर उमरखेड तालुका अध्यक्ष गौतम नवसागरे यांच्या नेतृत्वात उमरखेड तालुक्यातील अनेक युवकांनी जिल्हा संपर्क कार्यालय उमरखेड इथं रिपब्लिकन युवा सेनेत पक्षप्रवेश केला। नुकत्याच मुंबई इथं पार पडलेल्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सर्व ताकदनिशी लढण्याच्या अनुषंगानं विडूळ येथील जिल्हा परिषद ही अनुसूचित जाती महिलांकरता राखीव असून विडूळ सर्कल प्रमुख यांच्यावर विशेष जबाबदारी देण्यात आली। जिल्हाध्यक्षांनी बोलताना विविध विषयी मार्गदर्शन केलं। यावेळी सेवानिवृत्त ग्रामसेवक व्यंकटेश वाघाडे यांना उमरखेड येथील जिल्हा संपर्क कार्यालय प्रमुखपदी नियुक्ती देण्यात आली। तसंच गजानन गिरी यांची उमरखेड तालुका संपर्क प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली। अर्जुन जाधव यांना विडूळ सर्कल प्रमुखपदी तर लक्ष्मण कवडे यांना उपप्रमुखपदी नियुक्ती देण्यात आली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय। त्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन युवा सेनेच्या पंचायत समिती, जिल्हा परिषद गणनिहाय बांधणीला वेग आलाय। पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय। कोणत्याही प्रस्थापित व्यवस्थेची लाचारी न स्वीकारता स्वाभिमानानं सत्तेत जाण्याचा राजमार्ग सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी युतीच्या माध्यमातून सामान्य कार्यकर्त्यांना मोकळा करून दिलाय। आपण सत्तेचे वाटेकरी व्हायलाच हवंय। राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगती, स्वाभिमान आणि वंचित समुदायाच्या मुक्ततेची एकमेव गुरुकिल्ली आहे, असं मनोगत यावेळी जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केलंय। सतीश खिल्लारे यांची यवतमाळ शहराध्यक्षपदी तर उमेश काळे यांची शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। निळकंठ खैरकर यांची शहर सरचिटणीसपदी तर नितीश खिल्लारे यांची शहर सचिवपदी, तसंच गजानन आवटे यांची शहर कार्याध्यक्षपदी तर महेश मेश्राम यांची शहर संघटकपदी तर मोहन पंथरे यांची शहर संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली। रिपब्लिकन युवा सेनेमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग वाढलाय। जया धुळे यांची महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी तर पायल खिल्लारे यांची शहर उपाध्यक्षपदी आणि ज्योती स्तुतेराव यांची शहर सचिवपदी तर निशा खिल्लारे यांची शहर कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। भरती काळे यांची शहर संघटकपदी, अनुसया खिल्लारे यांची शहर संपर्क प्रमुखपदी तर माला कंकाळ यांची शहर सल्लागारपदी तसंच सुरेखा वाठोरे यांची शहर प्रवक्तापदी नेमणूक करण्यात आली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। सावित्रीबाई फुले जयंतीचं औचित्य साधून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा पुसदच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करून महिला दिन साजरा करण्यात आला।
पुसद येथील मेळाव्याचे उद्घाटक राज्यमंत्री तसंच गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्या उपस्थितीत पुसद नगरपालिकेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा मोहिनी नाईक यांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं भव्य सत्कार करण्यात आला। सोबतच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला अधिकारी, शिक्षिका यांचाही मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। या प्रसंगी इंद्रनील नाईक यांनी शिक्षक संघटनेनं शिस्तबद्ध पद्धतीनं केलेल्या कार्यक्रमाची प्रशंसा केली। प्रत्येक महिलांचा सन्मान झालाच पाहिजे। दरवर्षी विविध क्षेत्रात असे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहित करण्यात आलं पाहिजे असं आपल्या मनोगत त्यांनी व्यक्त केलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। उमरखेड शहरात नव्यानं आलेले आणि पोलीस खात्यातील कर्तव्यदक्ष आणि आपल्या कार्यतत्परतेनं कामाची चुणूक दाखवणारे वाहतूक निरीक्षक अधिकारी अमोल गुंडे यांनी वसंत कारखाना पोफाळी इथं भेट दिली। त्यांनी या दरम्यान ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रक चालकांची मीटिंग घेऊन वाहतूक नियमांची अंमलबजावणी करण्याबाबत सूचना दिल्या। ऊसधारक, ट्रॅक्टर चालक मालक आणि शेतकरी या बैठकीला आवर्जून उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। उमरखेड इथं सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त उमरखेड नगर परिषदेचे नवीन नगराध्यक्ष तेजश्री जैन आणि विधी तज्ञ संतोष जैन तसंच नवनिर्वाचित नगरसेवक प्रकाश शिकारे आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते। अनेक वर्षांपासूनची परंपरा असलेल्या हिमायतनगर तालुक्यातील पार्श्वनाथ महादेव यात्रा उत्सवाला सोमवारपासून प्रारंभ झालाय। पहिल्या दिवशी महादेवाचा अभिषेक करण्यात आला आणि महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। दिवसभर दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती। यात्रा उत्सवात विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय। पंचक्रोशीतील भाविकांनी यात्रेचा आनंद घ्यावा असं आवाहन यात्रा कमिटी अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड आणि कमिटीच्या वतीनं करण्यात आलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी। कडथे गावात ठाकर समाजासाठी मंजूर घरकुल जागा तात्काळ देण्यात यावी या मागणीसाठी सोमवारी आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन सुमारे 2 ते 3 तास चालू होतं। आंदोलनाची दखल घेत गटविकास अधिकारी घटनास्थळी उपस्थित झाले आणि आंदोलकांचं निवेदन तात्काळ स्वीकारलं। यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी ठाकर समाजाच्या घरकुलासाठी 4 दिवसांच्या आत जागा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं। त्यानंतर आंदोलन यशस्वी झाल्याचं जाहीर करण्यात आलं। याबाबत प्रतिक्रिया देताना आम आदमी पार्टीचे खेड तालुका अध्यक्ष स्वप्नील गायकवाड म्हणाले, हा प्रश्न अत्यंत गंभीर आणि भयंकर स्वरूपाचा आहे। कडथे गावासह कानेवाडी, मोकल, कमान, कडूस, दोंदे अशा अनेक गावांमध्ये आदिवासी बांधवांवर अन्याय होत असल्याचे प्रकार घडतायत। प्रशासनानं तात्काळ लक्ष देऊन सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। आदिवासी समाजाच्या घरकुल आणि मूलभूत हक्कांसाठी सुरू असलेला हा लढा पुढेही सुरू राहील असं यावेळी सांगण्यात आलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी नारायण सूर्यवंशी यांनी। या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाल्या तर इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।